सातारा जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकींचे रणधुमाळी आता सध्या सुरू होत आहे. या रणधुमाळीच्या विषयात कारी गटाचे उमेदवार राजूभैया भोसले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याविषयी आपल्यासाठी बोलण्यासाठी या ठिकाणच्या भागातील आणि प्रचार दौऱ्यात असलेले जे कार्यकर्ते आपण त्याचे संवाद साधणार आहोत. काय सांगाल की आपण राजूभैयांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन गाठीभेटी घेत आहे, कसा प्रसिद्ध आहे? प्रतिसाद तर एकदम उत्तम आहे, कारण भैयांचं कार्य या परळी भागामध्ये सर्वात उत्तम आहे. भैयांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही महाराजांच्या वतीनं परळी भागाचा कायापालट झालेला आहे. आणि भैया आमच्या कार्यगटातून, जिल्हा परिषदेच्या कार्यगटातून उभे आहेत. ते तर 100% निवडून आलेलेच आहेत. आणि त्याच्याबरोबर परळीगण आणि कार्यगण या दोन्ही उमेदवार आमचे 100% निवडून येणार आहेत. भरघोस मताने तिन्ही उमेदवार निवडून येणार याबद्दल काहीच शंका नाही. आपण बोललात की निवडून येणार आहे, तिथपर्यंत कार्यगण असू द्या, इतर भाग असू द्या, ज्या दुर्गम भागात आहेत, इथपर्यंत विकास भैयांनी केलेला आहे. आता तुम्ही पाहताय तिथं आता हे विकास काम, ही जे आता जे घाटाई देवीच्या मंदिरासमोरचं जे ही ग्राउंड केले, हे पटांगण भैयाच्या संतोषदादाच्या स्वखर्चातून केलेलं आहे. त्याचबरोबर विकास कामं म्हणजे पर्यटनाबाबतचे विकास कामंसुद्धा भरपूर झालेले आहेत. रस्ते दळणवळणाची साधने, त्याचबरोबर कास तलावामध्ये पर्यटकांसाठी जे बोटिंगची सोय केलेली आहे. त्याचबरोबर कास पठाराचे फुलं पाहण्यासाठी जगातून जागतिक लेवलचं जे हेरिटेज हे पठार आहे, ते पठारसुद्धा दोन्ही महाराजांच्या आणि भैयांच्या माध्यमातून या ठिकाणी विकसित झालेला आहे. आणि निश्चितच परळी भागाचा आणि तालुक्याचा कायापालट होणार याबद्दल काही शंका नाही. नक्कीच या ठिकाणी विकासाचे कामं राजूभैया भोसले यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात झाले आहेत. आपण काही अनेक लोक आहेत त्यांची समज झाला, काय सांगाल की आपण प्रचार दौऱ्यात यांच्या सहभागून कसं राजूभैयांच्या माध्यमातून मतदारसंघातील तळागाळातील प्रत्येक खेडेगावापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत विकास काम पोचलेलं आहे. राजूभैया गेली 25-30 वर्ष झाली अविरत या भागासाठी प्रयत्न करत असतात. ते पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. त्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी मार्गी लावलेली आहेत. कोणतेही काम असू देत, कोणत्याही क्षेत्रात, रस्ते असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, प्रत्येक माध्यमातून त्यांनी काम पूर्ण ठामपणे असं तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि त्यांची विकासाची गंगा ही अखंड वाहत राहते आणि इथून पुढे राहील अशी आम्हाला नक्कीच आशा आहे. नक्कीच ह्या विकासाच्या कामाविषयी बोलताना राजूभैयांनी केलेला आकाट विकास आहे, त्यामुळे लोकांना या ठिकाणी विकास दिसत आहे. याविषयी आपण काय सांगाल की राजूभैयांच्या या दौऱ्यासंदर्भात आपण सर्व गावात भेटी घेत आहे आणि त्याच्याबद्दल जनसमुदाय एकत्र येताना दिसतोय, काय सांगाल? अतिशय चांगला असा प्रतिसाद राजूभैया आणि भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार असतील त्यांना मिळत आहे. प्रत्येक गावात जवळजवळ 80-90% लोक भैयांच्या पाठीमागे उभे आहेत आणि हे त्यांनी केलेल्या विकासातूनच आहे. एवढा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे आहे, कुठल्याही उमेदवाराच्या इतर पाहता मिळत नाही पाहायला. आणि भैयांनी जो विकास केलेला आहे पूर्ण परळी भागाचाच आणि महाराज साहेबांच्या माध्यमातून भैयासाहेबांनी अगदी खेडेगावापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं हे फलित आहे. भैयासाहेब निवडून येणार हे अगदी काळ्या दगडावरली रेग आहे. फक्त गुलालाच उधळायचा आता बाकी राहिलेला आहे. नक्कीच या ठिकाणी विजयाची घोषणा या माध्यमातून या सदस्य आणि यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. म्हणजे नक्की येणाऱ्या 7 तारखेनंतर जे मतदान होणार आहे यानंतर गुलाल राजूभैयाच घेतील असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आधी सोनने, पब्लिक TV, सातारा.